हाय फ्रेंड, माय मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आम्ही आता चहा घेत आहोत 4 वाजता. तर 4 वाजता चहा कॅन्टीन उघडल्या होत्या, कारण आम्ही उठलो आहे 3 वाजताच उठलो आम्ही. आंघोळा झाल्या आमच्या आणि चतुर्थी होती, त्या कारणानं दर्शनाची गर्दी राहते म्हणून आम्ही सकाळीच उठलो. आणि आता जातो आम्ही दर्शनाला. चहा घेतला आणि दर्शनाला जातो. तर हे बघा बाहेर किती गर्दी आहे. तर पूर्ण हे गेटच्या बाहेर पूर्ण फुल भरलेलं आहे आणि खूपच गर्दी आहे बा. या गर्दीला पाहूनच आमचं मनच नव्हतं परत. तर हे बघा आम्ही लागलो आहे आता बारीमध्ये जात आहे आम्ही आता इथून. तर इथे बघा किती गर्दी आहे पहिल्या गेटमधून निघाल्यावर. तर आता चपलाच्या तिथे खूपच गर्दी होती. आम्हाला चपला काढायच्या होत्या, तर आम्ही आता इथे चपला काढून घेणार आणि नंतर बारीमध्ये लागणार. तर गर्दी बघा किती आहे आतमध्ये त्या गेट जवळ. गर्दी, अशी गर्दी मी पहिल्यांदाच पाहिली आहे शेगावात. कारण एकादशी, चतुर्थी आणि शनिवार रविवार खूपच गर्दी असते. तर चपला काढून झाल्या आमच्या. आम्ही लागलो आहे आता बारीमध्ये. धावतच गेलो आम्ही. गणू आणि रामही उठला सकाळीच. तर हे बघा गर्दी या बाणाजवळूनच गर्दी. महादेवाचा बाण आहे इथे. तर त्या त्रिशूलाजवळच गर्दी किती आहे. आमचं तिथं चालू झालं बा फोटो काढणं. रिकामं आहे म्हटलं तर घ्या काढून फोटो, कारण गर्दीच तशी होती. समोर जायलाही चान्स नव्हता. तर आम्ही आता जात आहोत. लागलो आहे आता आम्ही बारीमध्ये. तर हे बघा किती दुरून गेलो आहे आम्ही. खूपच दुरून लागलो आहे बारीत. हे बघा गर्दी दिसते आपल्याला, पण दर्शन लवकरच होते, कारण जास्त फिरायला नाही लावत. लवकरच दर्शन करून देतात. तर हे बघा आलो आहे आम्ही आता मंदिराजवळ गजानन महाराजच्या दर्शनासाठी. तर हे बघा मी वरून व्हिडिओ काढलेला आहे मंदिराचा. थोडीशी मजा केली आम्ही, कारण बोर वाटते. तर मुलं आणि आम्ही मजा करून घेतली. फोटो घेतले काढून वर. तर हे बघा आता इकडच्या साईडनं घेतला आहे मी व्हिडिओ. तर कसा वाटतो माझा ब्लॉग, तर मला नक्की कमेंट करत जा. तर चला आम्ही आलो आहे आता आतमध्ये. मी आता व्हिडिओ काढला आहे. काढून देत आतमध्ये व्हिडिओ काढणं मना आहे, तर मी काढला थोडं जबरदस्तीनं. आणि आतमध्ये बरोबर काही काढून नाही दिला त्यांनी. गजानन महाराजाचा मी लपून काढला. मला कल्ला पण करत होते ते लोक, तरी मी घेतला काढून. थोडंसं पण आपल्याला व्हिडिओ नाही काढू देत, फोटो नाही काढू देत. एवढी स्ट्रिक्ट आहे इथलं वातावरण आणि सर्व असे लक्ष देतात. इतकुसा कचरा पण दिसत नाही. प्रसिद्ध देवस्थान म्हणजे शेगाव. तर हे बघा आलो आहे आम्ही गजानन महाराज समाधीकडे. ते बघा दिसत असेल तुम्हाला समाधी. जय गजानन महाराज की जय.
घ्या मग दर्शन. तर चला आता आम्ही आलो हॉटेलमध्ये. तर मला आहे चतुर्थी, मुलं आणि हे करत होते नाश्ता आणि यायले सकाळी 6 वाजता भूक लागली, कारण 6:30ला झालं आमचं दर्शन. तर 6:30ला हे नाश्ता करत आहे. तर मी बसली होती बाजूनं, मुलांना भूक लागली होती, सकाळीच उठलो आम्ही. तर मग याने एक एक प्लेट खाऊन घेतला नाश्ता. तर झाला आमचा आता, आणि आम्ही आता नंतर दुपारी रूमला केला बाय बाय. तर चला आम्ही जात आहे आता डेपोमध्ये. तर कसा वाटला माझा मिनी ब्लॉग तर मला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर पहा मुलं कसे ॲटोमध्ये करत आहे मजा. आणि आम्ही जात आहे आता एस टी डेपो, कारण आम्ही आता एस टीने जातो, रेल्वेने काही जात नाही. तर चला मग कसा वाटला ब्लॉग तर मला नक्की कमेंट करा. बाय बाय.